दरम्यान नाशिकमध्ये कुठल्याच पद्धतीचा कृष्णा आंधळेबाबतचा पुरावा सापडलेला नाहीये। दिवसाभराच्या शोधानंतरही पोलिसांना पुरावा सापडला नाही। नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांनी काल दावा केला होता आणि स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांनी दिवसभर शोध मोहीम राबवली। नाशिकचे अनेक भागातले सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले, त्याच्या फुटेजची तपासणी केली। स्थानिक नागरिक गीतेश बनकर यांनी अशा पद्धतीचा दावा केला होता। बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिक नागरिकांनी दावा केला होता। या संदर्भात नाशिक पोलिसांकडून विविध पथके जे येथे कृष्णा आंधळे याच्या मागावर जे येथे लावण्यात आलेले होते। स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार जो कृष्णा आंधळे ज्या दिशेने गेला होता त्या मखमलबाद परिसराच्या दिशेने जे नाशिक स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तपासणीचं काम आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। अनेक ठिकाणचे कॅमेरे तपासून या ठिकाणी आता पोलीस जे ते पडताळा करत आहे। नेमका स्थानिकांनी केलेल्या दाव्यामधील जे दोघं सीसीटीव्हीमध्ये दिसत होते त्या संदर्भातल्या देखील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून तपासले जात आहे। त्यासोबत अनेक ठिकाणचे जे स्थानिकांनी केलेले दावे आहेत त्या दाव्यांच्या माध्यमातून नाशिक शहरातील गंगापूर परिसरात असलेल्या ग्रामीण भागापर्यंत आता नाशिक पोलिसांचे पथक जे आहे ते दाखल झालेले आहे। त्या परिसरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे जे ते तपासले जात आहे। नेमका आत्तापर्यंत तपास काय आला आहे हे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। सर, नेमका काय आत्तापर्यंत तपास सुरू आहे? अनेक तासांपासून आपण या संदर्भात तपास करताय। ठिकठिकाणचे आपण सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेले आहेत आणि स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरे बसवण्यात आलेले त्यांतले तज्ज्ञ आपण या ठिकाणी बोलून घेऊन जे त्या सुयोजित गार्डनपासून जे मोटरसायकल आपल्याला दिसली ती मोटरसायकल इकडे पुढे जाताना दिसत आहेत ते जे आहे ते जे मोटरसायकलवर आलेले दोन संशयित इसम त्यांच्याकडे तोंडाला मास्क वगैरे काही नाही पण चेहरा काही स्पष्ट दिसून येत नाही आहे। आता या ठिकाणानंतर पुढे गेल्यावर पुढे काही कॅमेरे वगैरे दिसून येणार ते स्पष्ट झाल्यावर आपल्याला कळून येतील। सर, स्थानिकांनी जो दावा केला होता त्या दाव्यामध्ये असं काही वाटतंय का? कारण ते दोघं जे आपल्याला दिसत आहेत त्यातमध्ये कृष्णा आंधळे आहे असं काही आपल्याला वाटतंय का? त्यात काय अजून तर काही सांगू शकत नाही आपण की क्लिअर की कृष्णा आंधळे आहे किंवा नाही। जसं आपण पुढे सीसीटीव्ही फुटेज क्लिअर करत जाऊ तसं आपल्याला तपासात काही निष्पन्न होईल। ते जे स्थानिकांनी दावा केला होता त्या संदर्भात काही वर्णन त्यांनी सांगितलं होतं। नेमकं कशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी मास्क लावून आला होता, कपाळाला टिळा होता, यामध्ये सीसीटीव्हीमध्ये काही ठिकाणी तुम्ही तपास करताय असं काही इसम आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत आहे का? नाही, तसं काही दिसून येत नाही, तसं काही दिसून आलेलं नाही। परंतु जी वर्णन सांगितली जी गाडी सांगितली ती गाडी आता आम्ही एका ठिकाणी पुढे दिसलेली आहे, तिथून अजून पुढे जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतोय। नक्कीच पोलिसांना ज्या पद्धतीने ज्या मार्गावर सीसीटीव्ही मिळून आलेले आहेत त्या मार्गावरचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे वर्णन दिलं होतं त्या वर्णनानुसार या ठिकाणी आपण सीसीटीव्ही बघतोय त्या ठिकाणी दोघं जण या दुचाकीवरून जाताना पाहायला मिळत आहे आणि तेच पहिल्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळाले होते। मात्र या संदर्भात नेमकं या गाडीवर बसलेला तो कृष्णा आंधळे आहे का या संदर्भात कोणताही ठोस पुरावा जो होता आता पोलिसांना मिळून येत नाही आहे। त्यामुळे आता पोलिसांची जो तपासाचा चक्र आहे ते अधिकान वेगानं या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत या संदर्भात आता नाशिक पोलिसांची अनेक पथकं जे आहे ते काम करत आहे। नाशिक शहरामध्ये लावण्यात आलेले स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आता पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र चेहरा स्पष्ट दिसून येत नाही आहे, गाडीचा नंबर त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत नाही आहे। त्यामुळे आता काही प्रमाणात तरी नाशिक पोलिसांच्या तपासामध्ये अडथळे निर्माण होत आहे। मात्र नाशिक पोलिसांकडून आता संपूर्ण नाशिक शहरातील ग्रामीण भागाच्या दिशेने जाणारे जे मार्ग आहेत त्या मार्गांवर लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचं काम आता नाशिक पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।